अतूट नात्याचा स्नेह गोडवा गोकुळच्या मधुर बासुंदी आणि श्रीखंडासोबत वाढवा। की जर सरकार आलं नाही तर योजना बंद होईल हे सत्तेमधले लोक म्हणतात। हे दुर्दैव आहे की सत्तेमधले लोक धमक्या दिल्याशिवाय त्यांना काही दुसरं सुधरतच नाहीये। जो उठतोय तो धमकी देतोय की जर आम्हाला मतदान केलं नाही तर ही योजना बंद होईल। एक तर त्यांचं सरकार येणार नाहीये आणि ही योजना बंद होणार नाहीये, कारण का आमचं सरकार आल्यानंतर आम्ही या योजनेत आणखीन सुधारणा आणणार आहोत आणि याचा सगळ्याचा एक खूप चांगला प्लॅन ही आम्ही केलेला आहे। फडणवीसांनी असं म्हटलं की त्यांच्या आधी जल संदर्भाच्या त्या योजना होत्या, ठाकरे सरकार महाविकास आघाडी सरकार त्या योजना बंद पडल्या, तो दाखला ते देत आहे। नाही, देवेंद्रजी अनेक दाखले देत असतात। काल तर मला तर इतकं आश्चर्य वाटलं की देवेंद्रजींसारखा कर्तृत्ववान आणि हुशार माणूस ज्याला मी समजत होते त्यांनी असा आरोप करावा की विरोधक चुकीचे फॉर्म भरतायत। तुमचं सॉफ्टवेअर काय करतायत? तुम्ही गृहमंत्री आहात ना, लावा इन्क्वायरी। म्हणजे या राज्याच्या गृहमंत्र्याला माहितीच नाही चुकीच्या घटना कुठे होत आहेत आणि त्यांनी अपने घर में झाके देखो। तुमच्या चॅनलवर आज बातमी आली आहे की ज्या नागपूरमधून ते निवडून येतात तिथल्याच पोलीस स्टेशनवर जुगार खेळला जातोय। मी म्हणत नाही, चॅनल म्हणतात। त्याच्यामुळे देवेंद्रजींनी स्वतःच्या घरात पहिलं झाकून बघावं दुसऱ्यांना नावं ठेवायच्या आधी। आम्ही टीका कधीच केली नाही। लेट्स गो डेटा बेस्ड। योजनेवर कोणीच टीका केली नाही। डेटा बेस एव्हिडन्स त्या माझी देवेंद्रजींबरोबर ते म्हणतील ती वेळ तो म्हणतील त्या विषयावर बोलायची तयारी, आणि फक्त त्यांची नाही, ते मोठे नेते त्यांचा कोणी पदाधिकारी पण चालेल। आमच्याकडून कुठल्याही स्कीमला विरोध किंवा टीका केलेली नाही। आम्ही सूचना केवढीच केली की लोकसभेच्या आधी यांना बहिणी लाडक्या नव्हत्या। लोकसभेच्या आधी बहिणींना काय काय केलंय मला विचारा ना। त्यामुळे बहीण लाडकी कधी झाली? इलेक्शनच्या रिझल्ट नंतर बहीण लाडकी झाली। या बहिणीच्या योजनेमुळे कुठेतरी विधानसभा निवडणुका लांबणीवर पडतील अशी चर्चा आहे डिसेंबरमध्ये। रडीचा डाव आहे आणि काय नियम कायद्याप्रमाणे 29 नोव्हेंबरच्या आज सरकार बसलं पाहिजे आणि अशी कुठलीही परिस्थिती या देशात नाही की वेळेवर इलेक्शन। मला एक गोष्ट सांगा, ते काय म्हणाले की जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये इलेक्शन घेतोय म्हणून आमच्याकडे फोर्स नाही। जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेचं इलेक्शन देशाबरोबर गेलं यांच्याकडे फोर्स होता, पण विधानसभा गेला यांच्याकडे फोर्स नाही। हास्यास्पद आहे। आणि हरियाणामध्ये पण 80 आमदारांचं ते राज्य आहे आणि जम्मू काश्मीर काही असं नाही की 500 खूप मोठं राज्य आहे, अवघड आहे। ही फक्त पळवाट आहे। हे लोक म्हणजे लोक फार हुशार असतात।